वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व गुड मॉर्निंग. तर इथं बघा सकाळची माझी स्वयंपाकाची तयारीचा म्हणजे झालती. भांडी घासायची त्याची माझी धावपळ चालू होती. मला चला आता पटपट असं आवरून घेऊ. आणि आज मी तुम्हाला म्हणजे कसं पुढं बघत राहा. मी आज म्हणजे लहान मुलांकरता जे की भाजी पोळी खात नाही ते पण तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे कसं आपल्याला कसं वाटतं एका आईला आपल्या बाळाने थोडी का होईना पोळी भाजी खाल्ली पाहिजे. तर चला पुढे जाऊन व्हिडिओ ते बघू. पण हे बघा इथं माझा असा काही पसारा सगळा सकाळी स्वयंपाकाचा पडलेला होता. मग म्हणलं चला अगोदर किचन क्लीन करून घेऊ. कसं आहे ना, किचन क्लीन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मला तरी सुधरत नाही आहेच. म्हणलं चला अगोदर किचन क्लीन केलं. खूप काही भांडे वगैरे पडलेले होते. तर इथं पाहू शकता दुपारची मिस्टरांचा टिफिन वगैरे मी बनवलं होता आणि एका पोळीचं पीठ उरलेलं होतं. तर म्हणलं चला असंही आपले लेकरं काही खात नाहीत, तर मला त्याच्यासाठी काहीतरी बनवू पोळी, जेणेकरून की पोळी त्यांच्या पोटात गेली पाहिजे. कोणी पोळी म्हणतं किंवा कोणी चपाती म्हणतं. तुम्ही जे म्हणत असाल ते आम्ही दोन्ही पण म्हणतो, पोळी म्हणतो चपाती म्हणतो. तर अशी मी पोळी वगैरे छोटी लाटून घेतली होती. त्याच्यावर मी जे काय आपल्याकडं अवेलेबल मसाले आहेत ते, म्हणजे कसं तुमचं बाळ तिखट किती खातं किती नाही खात याच्यावर राहिलं. आणि मग थोडे जे काय माझ्याकडं मसाले उपलब्ध होते ते मी थोडे करून सगळे मसाले मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि त्याच्या अगोदर मसाले टाकायच्या अगोदर त्या चपातीवर किंवा पोळीवर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. मग नंतर त्याच्यावर आपण मसाले टाकायचे. कोणी चाट मसाला असेल तर चांगलं, म्हणजे कसं की बाबा अजून थोडंसं चांगली चव लागते. चाट मसाला ते असेल तर म्हणजे काय माझ्याकडे आहे ते मी मसाले टाकले. आणि म्हणलं चला याचा मी छान असा ना लच्छा पराठा बनवणार होते, पण लेअर वगैरे काय मी पाडणार नव्हते जास्त. आणि याच्यावर कांदा कोथिंबीर असं काय घातलं तर अजून टेस्ट छान प्रकारे येते. पण कसं आहे ना, माझ्या बाळाला तसं काय आवडत नाही आहे. कारण मी कशामध्ये जरी घातलं तर ते निवडूनच द्यावं लागतं मला, त्याच्यामुळं मी काही घातलंच नाही. आणि कसं कोणी तसंही खाऊ शकतं, ज्या बाळाला दही आवडतं तर नाही शक्यतो, पण एखाद्याला आवडत असेल तर बघा असा काही मी त्याचा पराठा तयार केला होता. आणि त्याच्यासोबत मी तिला सॉस पण दिला. तर चला आता आपण तिला खायला देऊ, कसं लागतं आपण बघू. तर बघा इथं मी तिला आहे ना खायला दिलता पराठा, गरम पराठा दिलता, कारण गरम टेस्ट खूप छान प्रकारे लागते. खरंच एकदा तुम्ही पण तुमच्या बाळाला असं ट्राय करून बघा, जे की भाजी पोळी खात नाही. आणि कसं असं प्रत्येक त्यानंतर संध्याकाळी झाली दिवे लावण्याची वेळ. इथं मी मस्तपैकी असे दिवे लावून घेतले होते. खूप सुंदर वाटत होतं आणि खरंच असं दिव्याने खूप असं मन प्रसन्न होतं. तर असं दिवे वगैरे लावून घेतले. असं काय थोडंफार आपण डेकोरेशन वगैरे केलं होतं, लायटिंग वगैरे लावली होती. तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. तर नक्की एकदा तुम्ही पण खरंच